Hello friend, today start with 8th class mathematics as a chapter of 4th altitude and medians of triangles. Last lecture see that the introduction and today start with the practice set 4.1. बघा पहिला काय दिला एक ट्रायंगल दिला पहिला क्वेश्चन काय विचारलाय बघा इन ट्रायंगल एलियम हा ट्रायंगल दिला आपल्याला माहिती आहे जिथं स्क्वेअर तयार होतो तिथं अल्टिट्यूड होतो आणि दोन पार्ट मध्ये होतो तो काय होतो मीडियन तयार होतो मग त्यांनी काय क्वेश्चन विचारला इन ट्रायंगल एल एम एन बघा ट्रायंगल कुठला दिलाय एल एम आणि एन हा काय ट्रायंगल दिलाय डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड ह्यात अल्टिट्यूड कुठला येईल ट्रायंगल मध्ये जिथं स्क्वेअर तयार होतो तिथं कुठं तयार होतो स्क्वेअर तो स्क्वेअरची जी लाईन आहे परपेंडिक्युलर त्याला काय म्हणलं जातं ऍज अ अल्टिट्यूड मीन्स अल्टिट्यूड इज अ एल एक्स नेक्स्ट इज अन अल्टिट्यूड बरोबर एल एक्स हा काय निघाला अल्टिट्यूड निघाला आणि डॅश डॅश इज अन मेडियन आता इथं स्क्वेअर तयार होत नाही म्हणल्यावर काय असेल मेडियन असेल म्हणजे एल वाय ही काय आहे मेडियन आहे राईट दी नेम्स ऑफ अप्रोप्रिएट सेगमेंट सेगमेंट लिहायचे कारण रेषाखंड कुठला झाला एल एक्स हा काय झाला अल्टिट्यूड झाला आणि एल वाय हा काय झाला मेडियन झाला नेक्स्ट बघा काय विचारलाय ड्रॉ अन अॅक्यूट अँगल्ड ट्रायंगल पी क्यू आर ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड एक ट्रायंगल काढायचा कुठला अॅक्यूट अँगल काढायचा लघुकोन काढायचा आणि त्याचं नाव काय असेल ट्रायंगल पी क्यू आर असेल आणि त्याचा काय काढायचं अल्टिट्यूड काढायचा आणि त्याचा कॉन्करन्स जो निघेल कॉन्करन्स पॉइंट त्याला काय द्यायचं नाव ओ द्यायचं म्हणजे त्याचं अर्थो सेंटर बघा अगोदर काय काढायचं सांगितलं अॅक्यूट अँगल ट्रायंगलचा आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल हा 90 अंशापेक्षा कमी अंशाचा असतो 90 अंशापेक्षा कमी म्हणजे 90च्या आतला कुठलाही घेतला तरी तो काय असतो अॅक्यूट अँगल ट्रायंगल असतो हा काय झाला ट्रायंगल झाला आणि त्याला नाव काय दिले त्यांनी पी क्यू आर आता बघा अल्टिट्यूड काढायचा बरोबर आहे का अगोदर बघा कुठलाही एक व्हर्टेक्स घ्यायचा पी घेतला पीच्या समोरील जी साइड आहे त्याच्यावर काय करायचा चाप काढायचा दोन्ही साइडना वाढवायची गरज असेल तर लाईन वाढवू शकता कुठली तर ते पीच्या या व्हर्टेक्सच्या समोरची साइड क्यू आर म्हणजे बसले त्याच्यामुळे मी काही मारणार नाही आणि परत काय करायचा त्याच्यावरून जे काही आर्क काढलेत ज्या रेषाखंडावर काढले सेगमेंट वरती त्याच्यावरून काय काढायचा आर्क काढायचा बघा ह्याचा बिंदू आणि तो काय करायचा जॉईन करून घ्यायचा हा काय निघेल आपला पहिला व्हर्टेक्स निघेल त्याला नाव द्या ए नेक्स्ट व्हर्टेक्स हा पीचा पी ए हा काय निघला पहिला अल्टिट्यूड निघला नेक्स्ट हा व्हर्टेक्स ए घ्या क्यूच्या समोरील बाजू कुठले पी आर त्याच्यावर बघा अगोदर आर्क कुठले पॉइंट बसत असतील वाढवायची गरज नाही वाढवायची गरज असेल तर वाढवा नंतर बघा त्याच्या जे काही रेषाखंड आहे त्याच्यावर परत चाप मारा आणि ते काय करा क्यूचे काय निघतील अल्टिट्यूड निघतील हा काय आहे बी क्यू बी हा दुसरा अल्टिट्यूड झाला तर शेवटचा बघा आर व्हर्टेक्स वरून आरच्या समोरील बाजू काय आहे पी क्यू आहे त्याच्यावर चाप मारा बघा इथं गरज पडली नाही वाढवायची गरज पडली तर साइड पुढची वाढवत जावा नसेल तर काही गरज नाही आणि आपला जो अल्टिट्यूड आहे तो काय करा जोडून घ्या बघा कुठं काय नाही तर आपला काय निघला हा कॉन्करन्स पॉइंट निघला त्याला काय म्हणलं जातं अल्टिट्यूड मध्ये अर्थो सेंटर ओ निघला आणि हे काय निघले अल्टिट्यूड झाले अल्टिट्यूड काय होतात प्रत्येक ठिकाणी जो अल्टिट्यूड काढलाय तो काय करतो तयार स्क्वेअर तयार करतो बरोबर आहे का नाव दे बी सी हे काय निघले बघा पी ए क्यू बी आणि आर सी हे काय निघले अल्टिट्यूड झाले आणि पॉइंट कॉन्करन्स हा ओ इथं निघला म्हणजे कॉन्करन्स ज्या बिंदूतून जातो त्याला अर्थो सेंटर म्हणलं जातं अल्टिट्यूड नेक्स्ट बघा थर्ड काय विचारलंय फक्त डायग्राम काढायचे अल्टिट्यूड दाखवायचा फक्त आणि कॉन्करन्स सेकंड बघा थर्ड बघा ड्रॉ ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल ऍप्टिव्ह अँगल ट्रायंगल काढायचा ऍज अ
90 अँड मोर म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त हा ॲप्ट्यूज अँगल असतो. ट्रायंगल जस्ट ट्यू हे त्याला काय द्यायचं, नाव द्यायचं. ड्रॉ इट्स मीडियम, त्याची काय काढायची आता, मध्यगा काढायची आहे. शोधित सेंट्रॉइड आणि त्याचं काय काढायचंय, सेंट्रॉइड. सेंट्रॉइडला काय म्हणलं जातं, कशाने डिनोट केलं जातं, तर जी ने केलं जातं. बघा ॲप्ट्यूज अँगल ट्रायंगल काढा आणि तो काय करा, हा ॲप्ट्यूज अँगल ट्रायंगल झाला. त्याला नाव काय दिलंय, यस टी आणि व्ही. बरोबर आहे का. आपल्याला काय काढायचं इथं, मेडियन काढायचा. मेडियन काढायचं असेल तर काय करतो आपण, व्हर्टेक्स घ्यायचा कोणताही आणि ते काय करायचं, अप्पर आणि लोअर साईडला म्हणजे त्याचे काय काढायचे, आर्क काढायचे. हाफ अँड मोर म्हणजे काय, हे जे अंतर आहे आता हे निम्म्यापेक्षा कमी झालं. मला कोणीतरी विचारलं होतं, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं म्हणजे जे चाप आहेत ते काय होतील, जॉईन होतील. बरोबर आहे का. बघा तेच अंतर ठेवायचं परत आणि ते काय करा, जॉईन करून घ्या. आणि जास्त लाईन वाढवा कारण त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, सेंट्रॉइड काढायचा आहे. हा जो काढले चाप आपण कशाचा आहे, या व्हीच्या समोरील बाजूवर काढलेला. बरोबर आहे का. कुठल्या, यस टी ची बाजू घेतली आणि त्याच्यावर 2 चाप मारले आणि ते काय करा, ज्याचा पॉइंट येतोय त्याला नाव द्या कोणतंही, ए द्या. आणि मी दुसऱ्या केच पेन दाखवते म्हणजे तुम्हाला समजून येईल. बघा जॉईन केले, हा फर्स्ट झाला. आता सेकंड बघा, आता यस टी ह्या बाजून घातला, त्याचा व्हर्टेक्स कोण होता, व्ही होता. आता टी आणि व्ही घेऊ म्हणजे यस चा व्हर्टेक्स निघेल. बघा टी आणि व्ही त्याची समोरील बाजू आहे व्हर्टेक्सच्या, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या म्हणजे ते चाप काय होतात, जॉईन होतात. त्याच्यासाठी हाफ अँड मोर डिस्टन्स घ्यायचं आणि ते काय करा, जॉईन करा. बघा इथं येईल ए बी आणि जो काही बी निघलाय तो याच्या समोरील बाजूवरून मारलाय. बरोबर आहे का आपण चाप, त्याच्यामुळं हा दुसरा मेडियन निघला. आता थर्ड कुठला राहिला, व्ही झाला. व्ही वरून काढताना यस आणि टी वरून चाप मारला आणि यस चा काढताना टी आणि यू वरून मारला. आता टी चा काढायचा म्हणजे यस आणि व्ही वरून चाप मारायचा. बघा हाफ अँड मोर डिस्टन्स. बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं थोडस आणि त्याच्या दोन्ही साईडला काय करायचे, चाप मारून घ्यायचे. आणि ते काय करा, जॉईन करून घ्या. हे जे आरो आहे ते शेवटला काढले जोडले तरी चालते म्हणजे समजेल आपल्याला. बघा ह्याचा व्हर्टेक्स कुठं आला, तर टीच्या समोरील बाजू कुठली आहे, यस व्ही. बरोबर, ह्याच्यावर जो येईल तो व्हर्टेक्स कुठला असेल, ए बी सी असेल आणि तो काय करा, तिथून पेन्सिलनं जॉईन करा. हा आपल्या काय निघाले, 3 मेडियन निघले आणि त्याच्या अर्थो सेंट्रॉइड दिलाय. सेंट्रॉइड हा मेडियन मध्ये कशाने दाखवतात, जी ने दाखवतात. बघा हे तिन्ही जे कॉन्करन्स आहे ते एका बिंदूतून गेला, त्याला सेंट्रॉइड म्हणलं जातं आणि त्याला काय म्हणलं जातं, कशाने डिनोट केलं जातं, जी ने केलं जातं. नेक्स्ट बघा फोर्थ, ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल LMN. ड्रॉ इट्स अल्टिट्यूड अँड डिनोट दी अर्थोसेंटर बाय. हो काय काढायचं इथं आता, ॲप्ट्यूज अँगल ट्रायंगलचा अगोदरचाही ॲप्ट्यूज अँगल ट्रायंगल काढलाय पण त्याचा काय काढला आपण, मेडियन काढला. आता इथं अल्टिट्यूड काढायचा आणि त्याचा अर्थोसेंटर दाखवायचा आहे. बघा हा पण सोपाच आहे. एकदा अल्टिट्यूड आणि मेडियन समजलं की त्याचे कसे आर्क काढले समजले. ऍक्टिव्हिटीमध्ये मी सर्व घेतलेलं आहे हे, त्यामुळे काही अवघड नाहीये. बघा पहिला ॲप्ट्यूज अँगल ट्रायंगल काढायचा 90 अंशापेक्षा जास्त. हा कुठला ट्रायंगल सांगितलाय, L M आणि N. बघा इथं अगोदर आपल्या दोन्हीवर आर्क काढता तर बसणार नाही म्हणून मी इथं अगोदरच वाढवून घेते कारण आर्क बसत नाही. आपण ऍक्टिव्हिटीमध्ये हे सुद्धा पाहिलेले. काय करावे लागते, त्याच्या समोरील जी बाजू आहे ती वाढवावी लागते.
परत यांच्या समोरील वाढवायला लागते, मी अगोदरच वाढवून घेते बघा. आता बघा यल ह्या व्हर्टेक्सच्या समोरील बाजूवरून आपल्याला अल्टिट्यूड निघतो, त्यामुळे बघा समोरील बाजू कुठले एम एन, त्याच्यावर काय करायचे 2 चाप मारून घ्यायचे, जिथं बसतील तिथं मारायचे आणि ते परत काय करायचे जॉईन करून घ्यायचे दोन्हीही आर्क वरून. इथं काय हा पण मोर डिस्टन्स घ्यायची गरज नाही आणि ते काय करायचे यल मधून आपला जो काही चाप काढलाय त्याला जोडायचा, म्हणजे काय निघेल आपला अल्टिट्यूड निघेल. बघा इथं काय झालं तयार, स्क्वेअर झाला. मी पहिल्या लेक्चरला सांगितलेला फर्स्ट व्हिडिओ मध्ये, पार्ट फर्स्ट मध्ये, याला नाव द्या ए. हा पहिला अल्टिट्यूड निघाला. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कुठला आहे एम. एमच्या समोरील बाजू कुठली आहे एल एम. मग एल एम वरती काय करायचं चाप मारायचा, कुठेही त्याच्या समोरील बाजूवर चाप मारायचे आणि ते काय करायचे जॉईन करून घ्यायचे. जो तो चाप काढलाय त्या चापवर बरोबर काय ठेवायचा आपला कर्कटाकाचा जो लोखंडी टोक आहे तो ठेवायचा आणि काय करा जोडून घ्या परत. आणि थोड्या रेषा जरा लांब काढा, कारण काय आपल्याला काय काढायचं आहे अर्थोसेंटर ही काढायचं आहे, त्याच्यामुळे मी ज्या काही लाईन्स आहेत त्या जास्त वाढवल्यात. आता हा एलएमचा बघा कुठं स्क्वेअर तयार होतोय, बघा इथं स्क्वेअर तयार होतोय, बरोबर आहे का. आणि इथं नाव द्या बी, म्हणजे एम बी हा काय निघाला अर्थो सेंटर निघाला. नेक्स्ट बघा एन राहिला, एनच्या समोरील बाजू कुठली आहे एल आणि एम, म्हणून मी वाढवल्या कारण त्याच्यावरती चाप बसणार नाही. त्याच्या बाजू बघा कुठे आहे, तिथं कुठेही एक चाप मारा बघा, त्यामुळे मी वाढवले बघा अगोदर. हे चाप इथं बसला नसता त्याच्यामुळे मी वाढवलेली आणि त्याच्यावरून परत चाप ते जॉईन करा. आणि ते काय करा जोडून घ्या, व्यवस्थित जोडा प्रत्येक पॉइंट. बघा आपल्या इथं कुठं निघला आहे अर्थो सेंटर, देखा बघा स्क्वेअर इथं तयार होतो आणि ए बी सी म्हणजे एन सी हा काय निघाला अर्थो सेंटर निघाला आणि अल्टिट्यूड निघाला. तर अर्थो सेंटर बघा इथं आलाय, त्यासाठी मी रेषा वाढवते. हा काय झाला त्याचा अर्थो सेंटर ओ निघाला, बरोबर आहे का. नेक्स्ट बघा ड्रॉ ए राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड. कुठला ट्रायंगल सांगितलाय आता राईट अँगल काढायचा आणि ड्रॉ इट्स मेडियन, ह्याच्या मेडियन काढायचा आणि शो देअर पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स बाय जी, म्हणजे सेंट्रॉइड कॉन्करन्स ही सांगतात किंवा सेंट्रॉइड सांगतात. सेंट्रॉइड सांगितलं तरी जीच येतो मेडियन मध्ये आणि कॉन्करन्स सांगितलं तरी जीच येतो. ऍक्टिव्हिटी मध्ये सर्व पाहिलेलं आहे. नंतर बघा काय काढायचं आहे राईट अँगल. राईट अँगल कितीचा असतो बरोबर 90 अंशाचा असतो. तिथं काय तयार होतं स्क्वेअर तयार होतो, मीन्स ऍज अ राईट अँगल ट्रायंगल, बरोबर आहे का. कुठला ट्रायंगल सांगितलाय एक्स वाय आणि झेड. बघा आता कुठलाही एक व्हर्टेक्स घ्या, बघा अगोदर एक्सचा व्हर्टेक्स घ्या तर त्याच्या समोरील कुठल्या बाजू आहे त्या वाय झेड, म्हणून वाय झेड वरून दोन्हीकडून चाप मारून घ्यायचे. मेडियन हा वेगळा पॉइंट आहे, बरोबर आहे का. म्हणजे एक्सचा काय निघेल मेडियन निघेल, जी समोरील बाजू आहे त्याच्या दोन्हीवरून चाप काढायचे आणि ते जोडून घ्यायचे. आणि परत मी दुसऱ्या ह्यानं जोडते बघा, कारण ते लवकर दिसून येत नाही पेन्सिलनं काढायचं, पण तुम्हाला समजावं म्हणून मी स्केच पेननं काढलेला कलर जास्त दिसून येतोय. हा काय निघला एक्स ए, हा काय निघला पहिला मेडियन निघला. तर नेक्स्ट काढा. आता एक्स व्हर्टेक्स घेतला तर वाय, वायच्या समोरील बाजू कुठली आहे एक्स आणि झेड, म्हणजे एक्स आणि झेड वरून काय काढायचे 2 चाप काढायचे. इथं हा पॉइंट वर म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं थोडं, जो काही सेगमेंट आहे ते, आणि दोन्हीकडे चाप मारून घ्या आणि ते चाप जोडा. नसेल जोडता येत अजून एकदा फिरवा चाप, तिथंच येणार आहे. फक्त त्या कर्कटकचं अंतर तेवढं बदलायचं नाही बघा. आणि ते काय करा लाईन सोडून घ्या आणि
इथं बघा आपला कुठला व्हर्टेक्स काढायचा होता, आपण वायचा व्हर्टेक्स काढायचा होता. त्या समोरील बाजूवर कुठली लाईन आली त्याच्यावर काय करा, लाईन मारून घ्या. आता नेक्स्ट कुठला राहिला, झेड. झेडच्या समोरील बाजू कुठली आहे, एक्स आणि वाय, म्हणून एक्स आणि वाय वरून दोन्हीकडे चाप मारायचे, एक्स आणि वाय. आणि ते काय करा, जोडून घ्या. आणि ह्याचा झेडचा व्हर्टेक्स घेतला होता बरोबर, त्याच्या समोरील बाजू एक्स वाय घेतला, म्हणजे इथं ह्याचा व्हर्टेक्स येईल, इथं बी झाला आणि इथं सी असेल, आणि तो काय करा, जोडून घ्या. आता बघा, आणि हे तिन्ही जे कॉन्करंट लाईन होते, म्हणजे कॉन्करन्स एकाच बिंदूतून गेले, हा कॉन्करन्स पॉइंट आहे, त्याला काय डिनोट केलंय, जी. बरोबर आहे का, एकाच बिंदूतून जातात. नेक्स्ट बघा काय सांगितलंय, ड्रॉ अँड आयसोस्केल ट्रँगल. ट्रँगलचे आपल्याला प्रकार माहिती आहे, आयसोस्केल, स्केलन आणि इक्विलेटरल. इक्विलेटर म्हणजे तिन्ही बाजू समांतर असणारी बाजू, ह्या तिन्ही बाजू समान असेल तर त्याला इक्विलेटरल म्हणतात. आणि स्केलन म्हणजे काय, तिन्ही बाजू वेगळ्या, ही बाजू आणि ही बाजू वेगळी असेल तर आयसोस्केलन. आणि स्केलन आणि आयसोस्केलन म्हणजे काय, ह्या दोन बाजू समान आणि एक बाजू काय येईल, वेगळी येईल. या दोन बाजू समान आणि ही वेगळी, म्हणजेच आयसोस्केलन ट्रँगल काढायचा आहे. ड्रॉ ऑल इट्स मेडियन, त्याचे काय काढायचे, मेडियन आणि अल्टिट्यूड काढायचे, आणि त्याचं ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉइंट ऑफ दी कॉन्करन्स पॉइंटचं काय करायचं, ऑब्झर्वेशन काढायचं, त्याचं अल्टिट्यूड आणि मेडियन काढायचं. एकाच ट्रँगल मध्ये काढायचं, वेगवेगळा ट्रँगल काढायचा नाहीये इथं. बघा आयसोस्केलन ट्रँगल काढते मी, मोजून काढला तरी चालेल, कारण चुकणार नाही कवा, वेगवेगळा काढला तरी चालेल. एक बाजू खालची बेस आहे तो वेगळा घ्यायचा, आणि हा 7 सेंटीमीटर घेतलाय, किती घ्या अंदाजे, हा 9 घेतलाय तर हा पण किती घ्यावा लागेल, 9च घ्यावा लागेल. हा काय झाला, आयसोस्केलन ट्रँगल झालाय. त्याच्यात पहिल्यांदा काय सांगितलंय, मेडियन काढायचंय. मेडियन आपल्याला माहिती आहे, आणि त्याला नाव द्या अगोदर, कोणतंही एक नाव द्या, ए बी सी, बरोबर आहे का. आता मेडियन काढताना काय करतो, त्याच्या समोरील बाजू घेत आणि त्या दोन्हीवरही चाप काढायचा. बघा, आणि ते जॉईन करून घ्यायचे. याचा आयसोस्केलन कुठे येईल, बघा हा काय झाला, आयसोस्केलन मेडियन असेल एक्स, आणि तो दुसऱ्या कॅश पण मी जोडेन, म्हणजे डार्क असेल तर तुम्हाला डायरेक्ट दिसून येईल म्हणून. बघा एक्स हा काय निघला, पहिला मेडियन निघला. नंतर बघा बी घेतला, बी वरून समोरची बाजू कुठली, ए आणि सी, हा पॉइंट मोर डिस्टन्स घ्या, म्हणजे ते चाप जॉईन होतील, नाहीतर ते जॉईन होणार नाहीत. आणि काय करा, ते चाप जोडून घ्या. बघा त्याच्या समोरील बाजू मी वेगळ्याने, म्हणजे जे मेडियन आहे ते वेगळ्या कलरने तेवढ्यासाठी दाखवले मी, आणि हा बीच्या समोरील बाजू घेतल्या, आणि त्याचा काय निघेल, आपला मेडियन निघेल, एक्स वाय. नंतर सी व्हर्टेक्स राहिला, सीच्या समोरील बाजू ए आणि बी आहे, हा पॉइंट मोर डिस्टन्स घ्या, आणि त्याचे काय काढा, चाप काढून घ्या, ते काय करा, जॉईन करा.
आता बघा सीच्या समोरील बाजू कुठली आहे, ए बी. ए बी वर जो काही आपण काढला तो काय निघेल, ह्याचा मेडियन निघेल ए, एक्स, वाय आणि झेड, आणि ते काय करा, जोडून घ्या. हा काय निघेल बघा, एकाच बिंदूतून गेले, त्याला मेडियन मध्ये काय डिनोट केलं जातं, सेंट्रॉइड जी. अगोदर ह्याची मेडियन लिहून घ्या, कारण आपलं कन्फ्युजन नको, आपल्याला मेडियन आणि अल्टिट्यूड दोन्ही एकत्र काढायचे. त्याच्यामुळे मेडियन्स बघा कुठला निघाला, पहिला ए एक्स, दुसरा कुठला निघाला, सी बी वाय, आणि तिसरा कुठला निघाला, सी झेड. बरोबर आहे का, सी झेड. हे इंटरसेक्ट झालेत किंवा कॉन्करन्स झाले, कॉन्करन्स ऍट पॉइंट, करस ऍट पॉइंट कुठला पॉइंट आहे, जी. बरोबर आहे का, हा मेडियन काढला. आता अल्टिट्यूड काढू. अल्टिट्यूड मध्ये काय करतो, त्याच्या समोरील बाजू घ्यायची, समोरील बाजूवर काय करायचं, दोन्हीवरही चाप मारायचं. समोरील बाजू कुठली आहे, ए आणि सी. बघा त्याच्या दोन्हीवरही काय करा, चाप मारायचे. वाढवावं लागेल कारण कमी पडतोय, त्याच्यामुळे ही रेषा काय करा, थोडीशी खाली त्याच्या सरळ रेषेतच वाढवा, चापच्या साह्यानं नका वाढवू. आणि काय करा, ते जॉईन करून घ्या चाप. बघा हे दुसऱ्या कलरनं जोडते, म्हणजे तुम्हाला अल्टिट्यूड व्यवस्थित दिसतील आणि त्याचा जो काही अल्टिट्यूड निघालेला आहे तोही दिसेल. बघा अल्टिट्यूड इथं नाव द्या त्याला, इथे एक्स वाय झालं, ए बी झालं, पी नाव द्या. बी पी हा पहिला अल्टिट्यूड निघाला. नेक्स्ट बी चा काढला आपण, आता सी चा काढू. सी च्या समोरील बाजूवर काय करा, चाप मारा. इथंही वाढवावं लागेल, अगोदर ही वाढवलं तरी चालला असता. बघा हे बरोबर रेषेत येऊ दे खाली आणि त्याच्यावरून करा परत जॉईन करून घ्या. सॉरी, इथं आला आणि ते काय करा, सी मधून जॉईन करून घ्या. म्हणजे सी क्यू, पी झाला, क्यू झाला, हा दुसरा अल्टिट्यूड झाला. नेक्स्ट बघा ए वरून घ्या. ए च्या समोरील बाजू आपल्याला वाढवावं लागेल. अगोदरच खालची बाजू वाढवून घ्या कारण परत ते चाप, कारण समोरील बाजू बसणार नाहीत. बघा तो बसला. परत ह्याच्यावरून काय करा, जिथं येतोय चाप तिथं काढून घ्या. आणि ते काय करा, जॉईन करून घ्या. बघा खरंच छोटी स्केल असल्यामुळे मी डॉट डॉट मध्ये काढलं, कारण बघायचं अगोदर येते का व्यवस्थित, म्हणून परत जॉईन करून घ्या. बघा इथं दिसतंय का, हे इथं ह्याचा काय आला, सेंट्रॉइड, सॉरी अर्थो सेंटर आला ओ. बरोबर का, आणि जो काही मेडियनचा आलाय तो वरती आलाय आणि जो अर्थो सेंटर आहे तो खाली आला. आता ह्याच्यामध्ये लिहून घ्या अल्टिट्यूड. बघा कुठले कुठले आले अल्टिट्यूड. फर्स्ट अल्टिट्यूड, ह्याला नाव राहिलं बघा पी क्यू आणि आर. जे काही आले ते नाव लिहा, ए आर. दुसरा बी पी आणि तिसरा सी क्यू. सी क्यू हा अल्टिट्यूड झाला आणि त्याचा जो अर्थो सेंटर आहे
कॉन्करन्स ऍट पॉइंट कुठला आहे ओ, अर्थोसेंटर ओ इज डिनोटेड. बरोबर आहे का. आता परत काय सांगते त्याने ऑब्झर्वेशन काय दिसलं, काय दिसेल बघा, जो काही सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड जी आणि अर्थोसेंटर ओ lie on the line which is the perpendicular bisector on the base BC. ह्या दोन्हीलाही ते जी आणि जी काही एक्स आहे ते दोन्हीही परपेंडिक्युलर झालेले दिसतात. बरोबर आहे का. म्हणून ऑब्झर्वेशन काल बघा दी सेंट्रॉइड मीन्स मीडियनचा आला सेंट्रॉइड जी अँड अर्थोसेंटर हा कशाचा आला, अल्टिट्यूडचा ओ आला, लाई ऑन दी लाईन. कुठली लाईन आहे बघा, ही जे काही परपेंडिक्युलर झाली ते बीसी परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे हे जीचा आणि ओचा काय निघला, परपेंडिक्युलर बायसेक्टर निघला. बरोबर आहे का. बघा क्वेश्चन 6 फिल इन दी ब्लँक. ट्रायंगल एबीसी दिला आणि काही ते जे मीडियन्स आहे ते काय दिले, पी क्यू आर दिले. म्हणजे बघा पॉइंट जी इज दी सेंट्रॉइड ऑफ ईबीसी दिले, सेंट्रॉइड जी हा दिलेला आहे. आणि बघा इफ लेंथ आर जी, बघा आर आणि जी ची लेंथ दिली किती, 2.5 देन सी जी सी इज इक्वल टू किती. मीडियन मध्ये एक असतं, जर एक बाजू जर छोटी दिसत असेल तर ती बाजू, एक जी मोठी बाजू आहे ती 2 असेल आणि जी छोटी बाजू आहे ती 1 असेल, म्हणजे 2:1 असं अंतर असते. त्याचप्रमाणे 2.5 असेल तर त्याच्या दुप्पट ही समोरील बाजू असते आणि ह्याच्या निमपट ही छोटी बाजू असते. बघा तिथं काय येईल, फर्स्ट काय दिलाय, आर जी आणि काय दिलाय, जी सी. अगोदर हे काय असतं, 2:1 ऑफ दी सेंट्रॉइड डिवाइड्स इच अदर. इच अदर म्हणजे प्रत्येक बाजू तशीच असते. जर ए जी हा जर 2 असेल तर त्याची छोटी बाजू काय असेल, 1 असेल. म्हणजे ही 1 असेल तर ही 2 असेल, म्हणजे 2:1 2:1 आणि ही सुद्धा 2:1 असं काय असतं त्याचं डिवायडेशन असतं. म्हणजे पहिल्याचं बघा काय येईल, काय येईल, देअरफॉर लेंथ सी जी डिवाइड बाय लेंथ जी आर म्हणजे 2/1. बरोबर आहे का. म्हणजे 2/1 हे असं मानलं त्याने दिलेल्यानंतर नंतर पाहू. नंतर देअरफॉर इथं पुढंच करते, देअरफॉर लेंथ सी जी दिलाय का आपल्याला, नाही दिला. बरोबर आहे का. लेंथ सी जी छेद लेंथ जी आर दिलाय. बरोबर आहे का आपल्याला, आर जी किंवा जी आर किती दिलाय, 2.5 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1. हे 2 प्रत्येकालाच असतं, फक्त त्याने किती दिले ते बघा. देअरफॉर एल सी जी इज इक्वल टू, हे डिवाइडला तिकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल 2.5. देअरफॉर एल सी जी इज इक्वल टू, ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5 2 10 अशी 1 पॉइंट 2 2 4 1 5. लेंथ किती येईल, देअरफॉर लेंथ सी जी इज इक्वल टू 5. बरोबर आहे का. त्याच पद्धतीने नेक्स्ट बघा, नेक्स्ट कुठला दिलाय त्याने, काय दिलाय, बीजी दिलाय. बीजी म्हणजे हा पूर्ण दिलाय बीजी. बरोबर आहे का. 6 दिलाय, हा पूर्ण 6 दिलाय. त्यानंतर बी क्यू, तर ते बीजी दिलाय, हा 6 सेंटीमीटर दिलाय. तर बी क्यू किती विचारलाय. बरोबर आहे का. अगोदर जी क्यू काढायला लागेल, जी क्यू आणि बीजी ची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, बी क्यू मिळेल. बघा
लेंथ जी मोठी बाजू आहे ती वरती लिहा, बी जी डिवायडेड बाय लेंथ जी छोटी बाजू आहे ती खाली लिहा, जी क्यू इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 1. बरोबर का. आता लेंथ बीजी किती दिलाय, बीजी दिलेला आहे, सॉरी 6 दिलेला आहे, आणि आपल्याला काय काढायचं अगोदर जी क्यू, हा जी क्यू काढायचा आहे. बरोबर आहे का. बघा जी क्यू, लेंथ जी क्यू इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1. बरोबर आहे का. हा जी क्यू इकडे येईल आहे, जे 2 आहे ते काय येईल, खाली येईल. म्हणजे बघा 6 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू यल जी क्यूब. बे के बे त्रिक 6, म्हणजे देअरफॉर यल लेंथ जी क्यू इज इक्वल टू 3 आली. बरोबर आहे का. आपल्याला जी क्यू, हा जी क्यू निघाला, आपल्याला काय विचारले, पण बी क्यू विचारलंय. देअरफॉर लेंथ बी क्यू इज इक्वल टू, बघा लेंथ जी क्यू प्लस लेंथ जी बी. लेंथ जी बी किती आहे, आताच काढली जी क्यू, आपली लेंथ जी क्यू किती आहे, 3 प्लस 6 इज इक्वल टू 9. म्हणजे लेंथ बी क्यू इज इक्वल टू 9. हे किती येईल, 9 येईल. थर्ड बघा काय विचारलं, इफ एपी किती दिलाय, 6 दिलाय. म्हणजे एपी हा पूर्ण 6 निघाला. आता ह्याचा पूर्ण निघाला 6 निघाला. बरोबर आहे का. हा एपी किती दिलाय, 6 दिलाय, आणि एजी आणि जीपी किती येईल ते विचारलंय. बरोबर आहे का. कसं काढणार बघा, हाय अशीच प्रोसेस. काय थर्ड एजी, लेंथ एजी मोठी साईज आहे म्हणून, आणि लेंथ छोटी कुठली आहे, जीपी लहान साईज. जीपी इज इक्वल टू किती, 2/1, म्हणजे 2 असं अंतर मी सांगितले. बरोबर आहे का. देअरफॉर लेंथ एजी तिरकस गुणाकार केला, गुणाकार 1 केला तर किती येतोय, हाय ती संख्या येते, आणि 2 लेंथ जी पी. बरोबर आहे का. लेंथ जी पी इज इक्वल टू एक्स. जर जी पी काय म्हणली आपण, एक्स मानली, म्हणजे काय येईल, लेंथ ए जी इज इक्वल टू 2x. म्हणजे एजी बरोबर काय आली, म्हणजे हे एजी, हे एजी बरोबर काय आलं, 2x आलं. बरोबर आहे का. म्हणजेच देअरफॉर लेंथ एजी प्लस लेंथ जीपी इज इक्वल टू लेंथ एपी. म्हणजे जे आता आपण प्रोसेस केली शेवटला बघा, तीच केली. लेंथ बी क्यू म्हणजे लेंथ जी काय एपी आहे, एपी इज इक्वल टू एजी प्लस जीपी. हे दोन्ही जी बेरीज केली तर आपल्याला एपी मिळेल. बरोबर आहे का. म्हणजे आपण जी काय काढलं, एजी किती सांगितलं, लेंथ एजी काढलं 2x आहे, प्लस जीपी काय केलं, एक्स मानलंय. बरोबर आहे का. इज इक्वल टू लेंथ एपी त्यांनी दिलेलं आहे. एपी किती दिलंय, 6 दिलेला आहे ऑलरेडी. बघा इथं त्यांनी एपी 6 सांगितलेलं आहे. बरोबर आहे का. 2x प्लस x 3x. बरोबर आहे का. इज इक्वल टू 6. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं, 6 डिवाइड बाय मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे डिवाइडला आलं, आणि 3 1 आणि 3 2 6. म्हणजे x बरोबर 2 आलं. ठीक आलं, x बरोबर 2 आलं. तर आता जीपी आणि एजी ची किंमत घातली तर आपल्याला काय निघेल, हे जे काय एजी आणि जीपी विचारले ते निघेल. बघा इथं बघा, एजी कशात निघाला, एजी इज इक्वल टू 2x. म्हणजे 2x म्हणजे x ची किंमत किती आली, 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. म्हणजे लेंथ एजी किती आली, 4 आली. त्याचप्रमाणे जीपी, लेंथ जीपी इज इक्वल टू काय, x म्हणजे किती आहे, 2. म्हणजे जीपी हे किती आलं, एकाला 4 आणि एकाला 2. म्हणजे 2 1 येईल. बघा 4/2 केलं तर 2 1 बे के बे 2 4 म्हणजे 2 एकच अंतर येत असतं. बरोबर आहे का.
2 आणि 4 हे काय येईल आपला आन्सर आहे. बघा इथं जी मोठी बाजू आहे ए जी किती आलाय, ही 4 आली आणि जी बारकी छोटी बाजू आहे त्याची किती आली 2, म्हणजे 2 एकच अंतर ठरले. तुम्ही भागाकार केला कुठल्याही पदार्थाने भागाकार केला तर 2 एकच अंतर आहे. 4 2 आलं म्हणजे ते 2 एकच आलेलं अंतर असतं.